श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 715. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये इंद्रपुत्र जयंताच्या कथेचं जे अत्यंत सविस्तर वर्णन गोस्वामीजींनी केलेलं आहे, त्यामधून परमार्थाला उपयुक्त असलेले अनेक सूत्र अभ्यासले. ज्या इंद्रपुत्र जयंताला आपल्या वडिलांच्या या लौकिकाचा आधार म्हणा किंवा स्वर्गाचे सर्वेसर्वा असलेल्या या इंद्राचा पुत्र म्हणा किंवा ब्रह्मलोक किंवा शिवलोक या ठिकाणी असलेला आपला वावर म्हणा, या सर्वाच्या आधाराने रामाची परीक्षा घेण्याची एक दुर्बुद्धी त्याच्या मनात निर्माण झाली. सीताजींच्या चरणांना चोच मारून त्याने ती धृष्टता देखील केली आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांच्या रोषाला जेव्हा हा सामोरा गेला, प्रभूंनी सोडलेला बाण या जयंतापासून केवळ 2 बोट त्याच्या मागे थांबत त्याला समस्त ब्रह्मांडामध्ये फिरवू लागला. रामद्रोही असल्यामुळं वडिलांपासून ते ब्रह्मलोक शिवलोक इथं कुठंच जेव्हा त्याला आसरा मिळेना, तेव्हा नारदांसारख्या संत हृदय असलेल्या मुनींनी जयंताची ही विकल स्थिती पाहून त्याला प्रभू रामचंद्रांनाच तू शरण जा असा बोध दिला. अत्यंत आर्थतेने जयंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी आला. प्रभू रामचंद्रांनी दीन साणून त्याला वधापासून वाचवलं खरं, परंतु त्याच्या मागे सोडलेल्या बाणाच्या आधाराने त्याच्या एका डोळ्याने त्याला अंध करून हा एक अक्ष झालेला हा जयंत, त्याचं हे चरित्र आपण काल संपुष्टात आणलं आणि त्यासाठी आपण साधारणतः 3 कथा निरूपण या जयंताच्या चरित्राचं अभ्यास करत होतो. गोस्वामीजी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणतात की प्रभू छाडेऊ करी छोह को कुपाल रघुबीर समा. असा अनन्य कृपा करणारे प्रभू रामचंद्रांच्या शिवाय दुसरे कोण असतील. आज आपल्याला या चित्रकूट पर्वतावरून प्रभू रामचंद्रांना तिथून निरोप द्यायचा आहे या अरण्याच्या दिशेने, आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रभू रामचंद्र अत्री मुनींच्या आश्रमात आज जाणार आहेत. त्याचं कथानक गोस्वामीजी गाऊ लागतात. रघुपती चित्रकूट बसी नाना, चरित किए श्रुती सुधा समाना. बहुरी नाम अस मन अनुमाना, हो यही भीर सबही मोहि जाना. सकल मुनीन सन बिदा कराई, सीता सहित चले द्वौ भाई. अत्रि के आश्रम जब प्रभु गयऊ, सुनत महामुनि हर्षित भयऊ. पुलकित गात अत्रि उठी धाये, देखी रामु आतुर चली आए. करत दंडवत मुनि उरलाए, प्रेम भारी द्वौ जन अनवाए. देखी राम छवि नयन जुड़ाने, सादर निज आश्रम तब जाने. करी पूजा कही बचन सुहाए, दिए मूल फल
प्रभु मन भाए। प्रभु आसन आसीन भरी, लोचन शोभा निरखी। मुनिबर परम प्रवीण जोरी, पानी स्तुति करत सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, गोस्वामीजी आज प्रभू रामचंद्रांना या चित्रकूटावरून निरोप देणार आहेत। परंतु जे संत हृदय आहे ना, जे भगवंताच्या या सगुण लीलांचं अस्तित्व आजच्या काळामध्ये देखील शोधणारे परम सुजाण आहेत ना, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने जाणली, आणि ते म्हणजे आजही आणि यानंतर येणाऱ्या अनंत काळापर्यंत प्रभू रामचंद्र आणि सीताजी यांचं मुक्काम हे नित्य चित्रकूटावरतीच आहे। प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या लीला झाल्या, परंतु चित्रकूटा इतकं वास्तव्याचा काळ हा इतर ठिकाणी प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाला एकत्रित मिळाला नाही। साधारणतः आपल्या 14 वर्षाच्या वनवासामधला 10 वर्षापेक्षा अधिक काळ प्रभू रामचंद्रांनी चित्रकूटावरती लीला केली, आणि त्यानंतर दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेत राहिले खरं, परंतु काही महिन्याच्या अवधीतच सीताजींचं अपहरण झालेलं आहे, आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र त्या पर्णकुटीमध्ये विलाप करत काही काळ कदाचित राहिले असतील, परंतु त्यानंतर त्यांचा या दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू झाला। त्यामुळे सीताजी आणि प्रभू रामचंद्र यांच्या एकत्रित वास्तव्याने परमपुनीत असं हे चित्रकूट ठिकाण आहे। आपण जाणताच की जेव्हा प्रभू रामचंद्रांसाठी पर्णकुटी या ब्रह्मदेवाच्या या सर्व अत्यंत उत्तम कारागिरांनी बनवून दिली, ती पर्णकुटी सीताजींना सहस्रावधी अयोध्यापेक्षा देखील मनाला अत्यंत आनंद देणारी होती। त्यामध्ये जो एक परम समाधानाचा भाग या सर्वांनी तिथं अनुभवला, त्याची उपमा आपल्याला कुठल्याही इतर सुखाच्या आधाराने देता येऊ शकत नाही। असं सीताजींना अत्यंत परमरमणीय असलेलं, जिथं या भक्तिरूपिणीने जणू काही स्वतःच्या हाताने बनवलेला हा सत्संगतीचा कट्टा, त्याचं आपण निरूपण या चित्रकूट आश्रमामध्ये भरतजी येत असताना समजून घेतलेलंच आहे। बघा, आपण देखील एखादं भाड्याचं घर घेतलं आणि काही काळ जर आपला तिथं सहवास झाला तर आपलं देखील पाऊल जड होतं, होय की नाही? सोडताना बरेच काळ तिथं राहिल्यामुळं तिथल्या अनेक आठवणी आपल्या मनामध्ये रुंजी घालू लागतात, आणि त्यातही विशेषत्वाने जर ते आपल्याला खूप आवडलं असेल तर त्याच्या वियोगाला सामान्य मनुष्याला देखील अत्यंत त्रास होतो। जरी हे परब्रह्म असलं तरी या मनुष्य लीला आहेत, आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मणाने हा एवढ्या मोठ्या कालावधीनंतर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या अशा या चित्रकूट स्थानाचा निरोप घेतलाय खरा, परंतु जड अंतःकरणानेच घेतलाय। गोस्वामीजी म्हणतात, रघुपती चित्रकूट बसी नाना, चरित किये श्रुती सुधा समाना। प्रभू रामचंद्रांनी चित्रकूटावरती बराच काळ वास्तव्य केलं, तिथं भरपूर लीला केल्या, आणि त्या लीला चरित्राचं श्रवण हे अमृता समान प्रिय आहे। त्यांचं हे सर्व तिथं झालेलं वास्तव्य हे एका सद्भक्ताला परम आनंद देणार आहे, आणि त्यामुळेच कदाचित तुलसीदासांना देखील प्रभू रामचंद्रांचं जे दर्शन झालं ते या चित्रकूटाच्या घाटावरतीच झालंय ना।
चित्रकूटावरती आजही अनेक तपस्वी मुनी प्रभू रामचंद्रांच्या या तपस्येमध्ये रत आहेत. कित्येकांच्या अंतर्यामी तो जानकी नायक प्रगटलाही असेल. अशा या परम पावन चित्रकूटावरती भगवंताच्या या लीला, त्याचं गायन, त्याचं श्रवण हे सर्व काही अत्यंत मनोहारी आहे. गोस्वामीजी म्हणतात, मग अशा या परमस्थानाला प्रभू रामचंद्रांनी का सोडलं? जर कदाचित चित्रकूटावरतीच प्रभू रामचंद्र राहिले असते तर या वनवासामधला हा जो पुढे येणारा सामान्य जीवाच्या दृष्टिकोनातला अवघड टप्पा होता तो कदाचित प्रभू रामचंद्रांना करावाच लागला नसता. कारण रावण हा काही चित्रकूटापर्यंत येऊ शकत नाही. आपण म्हणाल रावणाची मजल का जात नाही हो, जर तो विश्वसम्राट आहे. बघा, रावण हा बालीकडून इतक्या वेळा पराभूत झालेला आहे की रावण उत्तरेच्या दिशेने जणू काही बघणंच त्याने बंद करून टाकलंय. त्यामुळे तो लंकेच्या सर्व दिशेनं जाईल, परंतु उत्तरेला किष्किंधेच्या वरती जाण्याचं काही त्याच्या मनामध्ये धारिष्ट नसेल. बालीची अशी भीती कदाचित रावणाच्या मनामध्ये असेल आणि त्यामुळं चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांचं हे वास्तव्य खऱ्या अर्थाने सीताजींचं अपहरण या प्रसंगापर्यंत या रामायणाला घेऊनच गेलं नसतं. परंतु ही सर्व काही भगवंताची इच्छा होती, भगवंताची लीला होती आणि त्यामुळे भगवंताने स्वतः रचलेल्या या चरित्रात या किष्किंधेच्या पलीकडे जाऊन रावणाचा उद्धार त्याच्या वधाच्या आधाराने करणं हेच या चरित्रनायकाचं मुख्य ध्येय होतं. आणि त्यासाठी चित्रकूटाच्या संरक्षित असलेल्या या भागातून प्रभू रामचंद्रांना पुढे जाणं हे क्रमप्राप्त होतं. हा पहिला टप्पा आहे. दुसरी गोष्ट, अत्यंत संकोची असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये या नित्य निरंतर चित्रकूटावरती असलेल्या त्यांच्या वास्तव्यामुळं एक भावना मनात रुंजी घालू लागली की आपण आता इथं इतका काळ राहत आहोत. इथल्या सर्व मुनी, तपस्वी, योगी या सर्वांना आपलं इथं असलेलं अस्तित्व आता कळालेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक सामान्य जन देखील आपल्या भेटीसाठी विचारत इथपर्यंत येऊन पोहोचतात आणि त्यामुळे चित्रकूटावरती बऱ्यापैकी वर्दळ या आपल्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे वाढू लागलेली आहे. आणि इथं लोक येत आहेत आपल्याला भेटायला, आपण त्यांचा हा भाव स्वीकारत आहोत, हे सर्व ठीक आहे. परंतु यामध्ये ज्या मुनी तपस्वींना त्यांच्या तपस्येमध्ये एक बाधा निर्माण होत असेल, त्यांच्या साधनेमध्ये बाधा निर्माण करणं हे या रामाचं कार्य नाही. आणि त्यामुळे रामाला आता अशा निबिड अरण्यामध्ये जायला हवं जिथं या सामान्य जनांना आपला पत्ता कळणार नाही आणि त्यातूनच स्वाभाविकपणे चित्रकूटावरती येणाऱ्या लोकांची संख्या ही रोडावू शकेल. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी बहुरी राम अस मन अनुमाना होय ही भीर सबही मोही जाना. इथं आता सर्व लोक मला ओळखत आहेत, इथं फार गर्दी होत आहे. बघा सज्जनो, प्रभू रामचंद्रांचा हा स्वभाव आहे आणि त्यांच्या दासांचा देखील हा स्वभाव आहे बरं का. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ना की दास डोंगरी राहतो आणि या डोंगरावरती राहून तो आपल्या प्रभूचा हा उत्सव अंतःचक्षुनी पाहत असतो. का नाही राहायचे समर्थ या उत्सवांमध्ये, या यात्रांमध्ये? कारण मग रामाचे पाय धरण्याच्या ऐवजी रामदासाचंच महत्व या गर्दीमध्ये वाढलं जाईल आणि ते महत्व रामदासाला मान्य नाही. आणि त्यामुळं ती यात्रा डोंगरावरती राहून अंतःचक्षुनी अनुभवणं, स्मरण करणं यामध्ये रामदासांना धन्यता वाटते. आपलं महत्व वाढता कामा नये. जे काही महत्व वाढवायचंय ते आपल्या स्वामींचं, आपल्या प्रभूंचं वाढलं पाहिजे. आणि स्वामींचा अंतरंगातला भाव या चित्रकूटावरती आहे की माझ्या दर्शनाच्या मुळे माझ्या या परमप्रिय असलेल्या तपस्वी मुनींच्या साधनेमध्ये कुठलीही बाधा येता कामा नये.
मनुष्याचा लौकिक या परमार्थामध्ये म्हटलं तर दुधारी शस्त्र आहे त्याच्यासाठी. बघा, श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की ज्याला देवप्रियत्व येतं त्यालाच जनप्रियत्व येतं. लोक अशा अनेक मंडळींच्या माग या असलेल्या कामामध्ये जेव्हा परमार्थामध्ये त्यांचा नावलौकिक होतो त्यावेळेला त्या नावलौकिकाच्या आधाराने या व्यक्तीशी जोडले जातात खरं, परंतु जोडले जात असतानाच ती व्यक्ती देखील या घोळक्यामध्ये बऱ्याचदा गुरफटून जाते आणि मग या अशा लौकिकामध्ये अडकल्यामुळं त्या मनुष्याची जी अंतर्मुखता आहे, जी त्याची एकांत वृत्ती आहे, ही स्वाभाविकपणे त्याच्या हातून ढळून जाते. त्यामुळे लोकप्रियत्व आणि देवप्रियत्व या दोन गोष्टी सांभाळता येण्यासाठी जी एक मध्यवर्ती भूमिका आहे, जी भगवत कृपेने श्री महाराजांना प्राप्त होती आणि श्री महाराजांनी आपल्या मुखाने ती सांगितली, ती अशी की मला रामाने तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं. सकाळपासून ते रात्रीपर्यंत मला प्रपंचच बोलायला लावला, परंतु रामाने माझं मौन काही केल्या भंग होऊ दिलं नाही. लोकांमध्ये राहत असतानाही साधन शुचिता सांभाळण्याची ही पवित्र बुद्धी आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या मौनाशी एकरूप राहून या भगवंताच्या चिंतनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये निमग्न राहण्याची ही वृत्ती, आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा म्हणून संधी मिळेल तेव्हा तेव्हा एकांत गाठून आपल्या अंतःकरणातला हा भाव प्रभू रामचंद्रांच्या चरणी व्यक्त करण्यासाठी श्री महाराज देखील बऱ्याचदा गोंदवल्यातून बाहेर पडायचे. कुठं जायचे? नैमिषारण्यात जातील, इंदोरला जातील, वेगवेगळ्या पवित्र क्षेत्री जातील, एकांतामध्ये राहतील, मौनात राहतील. उत्तरेकडे श्री महाराजांनी अनेक लोकांना अनुग्रह दिला, अनेक लोकांना नामाला लावलं, परंतु चरित्राचं संशोधन करतानाही हे गोंदवलेकर महाराज आहेत अशी ओळख उत्तरेकडच्या लोकांना होऊच शकली नाही. याचं कारण एकच की आपल्याला कार्य करायचंय, आपल्याला नाम आपल्या भगवंताचं वाढवायचंय. यामध्ये आपल्या नावाच्या लौकिकाचं अस्तित्वच मुळी नाही. आणि हेच रामाचे गुणधर्म, हेच त्यांच्या रामदासाचे गुणधर्म. आणि त्यामुळं समर्थ रामदास हे कधीच एका निश्चित ठिकाणी थांबतील, निश्चित ठिकाणी सापडतील असं त्यांनी शेवटपर्यंत आपलं स्थान ठेवलं नाही. एखाद्या वाऱ्यासारखे ते इतस्तः स्वतःच्या एकांतामध्ये भगवंताचं गायन करत करत आपल्या आनंदामध्ये फिरत असायचे. कधी लोकांमध्ये, कधी एकांतामध्ये. हेच या समर्थांच्या चरित्राचा एक विशेष गुण आहे. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी आता स्वतःला या चित्रकूटच्या आपल्या अत्यंत आवडत्या अशा पर्णकुटीमधून पुढं कुठेतरी एकांत स्थळी जावं, या निमित्ताने या स्थळाचा निरोप घेण्याचं ठरवलं. बघा, प्रभू रामचंद्र चित्रकूटावरती कोणाच्या सांगण्यावरून आले होते? जे वाल्मिकी मुनींनी 14 स्थानं भगवंताच्या वास्तव्याची आपल्याला सांगितली, ते सर्व सांगून झाल्यानंतर लौकिक दृष्टीने तू या लीला नाट्यामध्ये प्रभू चित्रकूटावरती निवास करावा. ते असं स्थान आहे जे अत्री आणि अनुसया मातेच्या तपश्चर्येने परमपावन आहे. अशा या परमपावन ठिकाणी अनेक साधू संत जी तुझी आराधना करत आहेत त्यांना तू दर्शन द्यावं आणि त्यांची ही तपश्चर्या सुफल करावी. अशा रीतीने वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद देऊन या चित्रकूट स्थानावरती पाठवले. आपल्याकडे देखील असतं बघा, प्रत्येक गावाचा एक स्थान महात्म्य असतं, त्याचा एक देवता असतो आणि त्याच्यावरती त्या गावातल्या लोकांची विशेष श्रद्धा असते, कारण की तो त्या गावाचं रक्षण करत असतो. चित्रकूट पर्वत देखील ज्यांच्या स्वामित्वाखाली आहे, ज्यांच्या तपश्चर्येने परमपावन आहे, अशा ऋषी अत्री आणि माता अनुसया
यांच्या असलेल्या या परम अनुग्रहाचं हे फळ आहे की या चित्रकूटावरती अनेक साधू संत तपस्या करत राहिले आणि त्या सर्व तपस्येचं फळ आहे की तिथं प्रभू रामचंद्र निवासाला आले. अशा या प्रभू रामचंद्राने जेव्हा चित्रकूटाचा निरोप घ्यायचं ठरवलं तेव्हा स्वाभाविकपणे या सर्व साधू संतांचे देखील त्यांनी अत्यंत मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्या सर्वांचा अत्यंत प्रेमाने त्यांनी निरोप घेतला. आणि त्याही पेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट जी प्रभू रामचंद्रांना करणं अपेक्षित वाटलं की ती म्हणजे ज्यांच्या या तपस्येने या चित्रकूट पर्वताला एवढी परम पावन अशी ही स्थिती प्राप्त झालेली आहे, अशा मुनी अत्री आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आपण स्वतः जावं आणि आपण त्यांचा निरोप घ्यावा. मानस पियुषकार यामध्ये देखील अनेक संशोधनाचे आपल्याला मुद्दे उपस्थित करून एक सुंदर सूत्र देतात. मला ते अत्यंत आवडलं की चित्रकूटापासून अत्री मुनींचा जो आश्रम आहे तो 3 कोस अंतरावरती आहे आणि या 3 कोस अंतरावरती अत्री मुनींच्या आश्रमाचं प्रवेशद्वार आहे आणि तिथून आतमध्ये अर्धा कोस अंतर चालत गेल्यानंतर अत्री मुनींचा आश्रम लागतो. म्हणजे साधारणतः 3.5 कोस अंतर होतं प्रभू रामचंद्रांचं पर्णकुटी ते अत्री मुनींच्या आश्रमामध्ये. आणि इथं देखील गोस्वामीजींनी बरोबर 3.5 चौपायांमध्येच प्रभू रामचंद्रांना चित्रकूट पासून ते अत्री मुनींच्या आश्रमापर्यंत आणलेले आहे. सर्व मुनींचा निरोप प्रभू रामचंद्रांनी घेतला आणि अत्री मुनींच्या आश्रमामध्ये ते येऊन दाखल झालेले आहेत. बघा, आता या अरण्यकांडामधले एक वैशिष्ट्य आहे की प्रभू रामचंद्र प्रत्येक मुनींच्या आश्रमामध्ये असे अचानक ध्यानी मनी नसताना आपल्या स्वइच्छेने या संतांची भेट घ्यावी यासाठी अत्यंत आतुर होऊन दाखल झालेले आहेत. त्यातील हे पहिले संत आहेत अत्री मुनी. आणि इथं गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्रांची देखील अवस्था आपल्याला इथं सांगताना म्हटले की ते आतुर होऊन प्रभू रामचंद्र आतुर होऊन अत्री मुनींच्या आश्रमात चालले. देखी रामू आतुर चली आए. प्रभू रामचंद्र अत्री मुनींच्या आश्रमात जात आहेत या संतांच्या दर्शनासाठी. आणि अत्री मुनींना जेव्हा समाचार मिळाला की प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमामध्ये आलेत तेव्हा आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून प्रभू रामचंद्र आश्रमाकडे येत असतानाच अत्री मुनी मात्र धावत बाहेर येत आहेत प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी. पुलकित गात अत्री उठी धाये, देखी रामू आतुर चली आए. अत्री मुनींच्या कानावरती वार्ता जेव्हा गेली, आतमधल्या त्यांच्या शिष्यांनी सांगितलं असेल की प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मणाची स्वारी आश्रमामध्ये येत आहे. ते ऐकताच अत्री मुनी पुलकित होऊन उठलेत आणि उठून धावू लागलेले आहेत. बघा, खरं तर प्रभू रामचंद्र संतांच्या दर्शनासाठी येत आहेत आतुर होऊन आणि संत प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी जात आहेत कसे शीघ्रतेने धावू लागलेले आहेत. इथे जणू काही प्रेमाचं असलेलं एक सुंदर संगम रूपच आपल्याला या अत्री मुनींचं आणि प्रभू रामचंद्रांच्या मिलन प्रसंगामधून दिसतोय. त्यांना धावत येताना पाहून प्रभू रामचंद्र शीघ्रतेने पुढे आले. आतुरता हा शब्द इथं गोस्वामीजींनी अत्यंत सुंदर पद्धतीने टाकलाय. प्रभू रामचंद्रांना देखील कोणाला भेटण्याची आतुरता आहे. बघा, रावण त्यांचा शत्रू होता, परंतु रावणाला भेटण्यासाठी प्रभू रामचंद्र आतुर नव्हते. म्हटलं तर एका क्षणामध्ये या सर्व गोष्टी सुरळीत करण्याचं सामर्थ्य ज्या प्रभू रामचंद्रांच्या बाणामध्ये आहे, परंतु प्रभू रामचंद्र रावणाचा वध करण्यासाठी आतुर नव्हते. प्रभू रामचंद्रांना जेव्हा हनुमंत सांगतायत की निमिष निमिष करुणा निधी जाई कल्प सम बीती, बेगी चलिय प्रभु आनीय भुजबल खलदल जीती.
हे प्रभू, आता क्षणाचा देखील विलंब नका करू. सीताजी अत्यंत दुःखी आहेत, आपण लगेच लंकेमध्ये चलावं. प्रभू रामचंद्र लंकेमध्ये देखील जाण्यासाठी आतुर नाहीये. रामेश्वर मध्ये शिवलिंगाची स्थापना प्रभू रामचंद्र करतायत आणि या रामेश्वर ठिकाणी काही काळ निवांत स्तब्ध बसून आहेत. कोणाची आतुरतेने वाट पाहतायत? कारण की जोपर्यंत विभीषण लंकेतून बाहेर येत नाही तोपर्यंत लंकेला हरवणं हे शक्य नाही. कारण की जिथं संताचा आधार आहे ती नगरी पराभूत करता येणं शक्य नाही याची पूर्ण जाणीव प्रभू रामचंद्रांना आहे आणि त्यामुळे ते आतुर आहेत विभीषणाला भेटण्यासाठी. आपला परमभक्त विभीषण, त्याचं कधी दर्शन होईल, त्याचा कधी स्पर्श होईल, ही प्रभू रामचंद्रांची अगतिकता आहे. प्रभू रामचंद्र आपल्या स्वतःचा स्वभाव सांगताना म्हणतात ना की अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे. हे संत मंडळी, त्यांचं प्रेम हे मला अत्यंत प्रिय आहे आणि ते मी माझ्या हृदयामध्ये जतन कसं करतो, जसा एखादा लोभी आपल्या हृदयामध्ये आपल्या धनसंचयाचा विचार करतो, या धनाला वृद्धी करण्याचा विचार करतो, त्या पद्धतीने मी संताच्या प्रेमाला माझ्या हृदयामध्ये जतन करत असतो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जर कुठल्या ठिकाणी आतुर असतील तर संत भेटीसाठी ते आतुर आहेत. बघा, भरत भेटीच्या वेळेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची देखील काय अवस्था झाली. कुठं शेला पडला, कुठं बाण पडला, कुठं धनुष्य पडला, कुठं भाता पडला आणि ते देखील सर्व मुनींच्या समोर. परंतु प्रभू रामचंद्रांना याची कुठलीही खंत नाही, कारण भरत भेट ही केवळ बंधू भेट नव्हती, या भरत रूपी संताची ही भेट होती. त्यामुळे आपल्याला प्रभू रामचंद्रांची ही मनाची अवस्था समजून घेतली पाहिजे की भगवंत हा संतांच्या भेटीसाठी अत्यंत आतुर आहे. आणि संतांचं तर काय सांगावं हो. प्रभू रामचंद्र आपल्या दारात यावा, आपल्या भेटीसाठी यावा, यासाठी तर त्यांनी हा देह धारण केलाय, यासाठी तर त्यांनी हे एवढं मोठं प्रपंच मांडलाय, एवढं मोठं कार्य केलंय. आणि त्यामुळं जेव्हा प्रभू रामचंद्रांची वार्ता कानावरती पडली त्या क्षणी अत्री मुनींचं शरीर पुलकित झालेले, रोमांचित ते झालेले आहेत आणि ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या या भेटीसाठी धावत सुटलेले आहेत आपल्या आश्रमामधून. कदाचित त्यांच्या शिष्यांना देखील अचंबा वाटला असेल, अत्री मुनींचा अधिकार काही लहान आहे का? ज्यांच्या नेत्रामधून प्रत्यक्ष या चंद्रमाची उत्पत्ती झाली, ज्यांच्या अंगणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश बालक रूपाने खेळले, ज्यांच्या एक रूपात्वातून दत्तात्रयांचे हे अत्यंत सुंदर अवतार कार्य ज्या अत्री मुनी अनुसया मातेच्या आश्रमामध्ये झालं, असे अधिकाराने मोठे असलेले अत्री मुनी प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता कळताच लहान मुलासारखे धावत सुटलेले आहेत. आणि सज्जनो, बऱ्याचदा मनुष्य जेव्हा स्वतःला मोठं समजतो लौकिक अर्थाने, त्यावेळेला बऱ्याचदा त्याचे पाय जड होतात, ते भगवंतासाठी धावू शकत नाहीत. परंतु हीच खुणगाट आहे या अमानित्व असलेल्या स्वभावाची की एवढे मोठे संत असून प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता कळताच एखाद्या लहान मुलाप्रमाणे अत्री मुनी आपल्या स्थानावरून उठून धावत बाहेर आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी त्यांना साष्टांग दंडवत केलेला आहे. प्रभू रामचंद्र ज्या ज्या संतांना भेटलेत त्यांना त्यांना प्रत्येकाला प्रभू रामचंद्रांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे बघा. आणि प्रभू रामचंद्र आपल्याला दंडवत घालत आहेत हे पाहताच अत्री मुनी धावत जात आहेत आणि त्यांना आपल्या दोन्ही हातांनी उचलून आपल्या हृदयाशी लावतायत. गोस्वामीजी किती सुंदर शब्द लिहितात, प्रेम बारी द्वौ जन अनवाय. दोन्हीही भावांना आपल्या हृदयाशी अत्री मुनींनी लावलेलं आहे आणि त्या दोन्हीही बंधूंना आपल्या प्रेमाश्रूंनी न्हाऊ घातलंय. काय निखळ प्रेम आहे.
दाखवण्यापुरता केवळ कंठ दाटून आला असं नाही, डोळ्यातून इतक्या अश्रुधारा वाहत आहेत की जणू काही भरत आणि लक्ष्मण त्या प्रेमाश्रूंनी चिंब झालेले आहेत. अत्री मुनी जाणतायत प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचं कारण, आणि त्यामुळं या प्रेमाश्रूंना एक विरहाची देखील गती आहे, आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमामध्ये आल्याच्या आनंदाची देखील एक किनार आहे. अत्री मुनींनी आपल्या या आराध्याला आपल्या हृदयाशी लावलं, आपल्या प्रेमाश्रूंनी नाव घातलं. गोस्वामीजी म्हणतायत, देखी राम छबी नयन जुडाने, सादर निज आश्रम तब जाने. श्री रामचंद्रांची ही छबी पाहून मुनींच्या नेत्रांचं पारणं फिटलं. त्यांनी तत्पश्चात प्रभू रामचंद्रांना अत्यंत आदरपूर्वक आपल्या आश्रमामध्ये आणलेलं आहे. त्यांचं पूजन केलं आणि मधुर वचन बोलून मुनिवर्यांनी कंद, मूळ, फळ प्रभू रामचंद्रांना अर्पण केलेली आहेत. प्रभू रामचंद्राने देखील मुनींचा हा प्रसाद अत्यंत प्रेमाने स्वीकारलेला आहे, आणि त्या प्रेमाने दिलेल्या प्रसादाची चव अमृतासारखी जणू काही प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीताजींनी प्रसाद रूपाने स्वीकारली आहे. अत्री मुनी प्रभू रामचंद्र आणि सीताजींसाठी एक सुंदर आसन तयार करून ठेवलेलं आहे, ज्यावरती प्रभू रामचंद्र आणि सीताजी विराजमान झालेले आहेत. अत्री मुनी जणू काही आपली डोळ्याची पापणी देखील न हलवता प्रभू रामचंद्रांच्या आणि सीताजींच्या या रूपाकडे पाहत आहेत. गोस्वामीजी म्हणतात, प्रभु आसन आसीन भरी, लोचन शोभा निरखी. प्रभू रामचंद्र आणि सीताजी ज्या आसनावरती विराजमान आहेत, ते सुंदर रूप अत्री मुनी आपल्या या डोळ्यांनी पाहत आहेत, आणि त्यानंतर आपले दोन्हीही हात जोडून मुनिश्रेष्ठ अत्री प्रभू रामचंद्रांची स्तुती गायन करू लागतात. सज्जनो, असं हे अत्यंत सुंदर या अत्री मुनींच्या आश्रमात प्रभू रामचंद्रांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत झालेलं आहे. अशा या सुंदर आनंदाच्या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्रांचं अत्री मुनींनी केलेलं हे स्तुती वर्णन, हे प्रभू रामचंद्रांच्या या रूपापासून ते स्वरूपापर्यंत आपल्याला अनेक त्यांच्या गुणधर्मांचं आकलन करून देतं. तेव्हा आपण आता या अत्री मुनींच्या आश्रमात गायली गेलेली ही स्तुती गुरुकृपेने त्यामध्ये असलेल्या गुह्यतेच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्या स्तुतीचं आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये गायन करूयात आणि तत्पश्चात त्यामध्ये असलेला गर्भितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.